सेंट उर्सुला गर्ल्स हायस्कूल नागपूर. विषय मराठी, वर्ग 10, कविता 2 दिवस. विषांश आहे आज स्वाध्याय भाग 2. आज आपण आजच्या तासिकेमध्ये बघणार आहोत रसग्रहण. रसग्रहणाचा प्रश्न हा फार महत्वाचा आहे आणि तुम्हाला हा परीक्षेत एकूण 8 गुणांचा विचारला जातो. आपण मागच्या 2 तासिकेमध्ये कविता शिकलो होतो 2 दिवस. त्यामध्ये बघितलं होतं आपण की नारायण सुर्वे यांनी आपल्या जीवनाचे कसे खडतर जीवन, कामगाराचे कसे खडतर जीवन याचे वर्णन करून त्यांनी त्या कठीण परिस्थितीत देखील कसा समोर गेलेले आहे याचे वास्तव्याचे चित्र त्यांनी आपल्या कवितेत रेखाटले आहे हे बघितलं होतं. आणि मागच्या तासिकेमध्ये आपण बराचसा स्वाध्याय सोडवला होता. आजच्या तासिकेमध्ये फक्त रसग्रहणासाठी मी हा तासिका ठेवलेली आहे, कारण रसग्रहणाचा प्रश्न हा फार महत्वाचा आहे आणि फार सोपा देखील आहे. जर तुम्ही मन लावण्याचा अभ्यास केला तर 8 पैकी 8 गुण तुम्हाला ह्या प्रश्नात मिळू शकतात. तर शिकूया आपण रसग्रहणाचा प्रश्न कसा सोप्या पद्धतीने लिहिता येतो आपल्याला. सर्वात पहिला प्रश्न विचारला जातो तुम्हाला, कोणत्याही 2 कवितेपैकी दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा. तिथे तुम्हाला 2 कविता दिल्या जातात, त्यापैकी कुठलीही एक कविता तुम्ही निवडून त्यावर विचारलेल्या प्रश्नांवर आधारित तुम्हाला कृती सोडवायची असतात. 2 कवितेंची नावं दिलेली असतात, त्यापैकी आज आपण घेणार आहोत 2 दिवस. म्हणून तुम्हाला स्टार्टिंगला कवितेचे नाव लिहिणे फार आवश्यक आहे. ही कविता तुम्ही कवितेचे नाव काय घेतलेले आहे? 2 दिवस. कवितेचा रचना प्रकार आहे मुक्त छंद. कवितेचे तसे 2 प्रकार असतात, एक मुक्त छंद आणि अभंग. जी आपण संतवाणी बघितली तो कोणता प्रकार आहे? तो अभंगाचा प्रकार आहे. आणि ह्या कवितेचा रचना प्रकार आहे मुक्त छंद. कवितेचा काव्य संग्रह आहे ऐसा गामी ब्रह्म. कवितेतून व्यक्त होणारा भाव आहे प्रतिकूल परिस्थितीवर मात करून जीवन जगण्याचा निर्भय. ह्या कवितेतून आपल्याला कवितेचा भाव व्यक्त होतो. त्यानंतर एक प्रश्न दिलेला आहे कवितेचा विषय. आता कवितेमध्ये तुम्हाला माहिती आहे सर्वांनी की नारायण सुर्वे यांनी ह्या कवितेमध्ये काय सांगितलेलं आहे की त्यांनी आपल्या जीवनाचे वर्णन ह्या कवितेमध्ये केलेलं आहे. जसं आपण 7व्या वर्गात शिकलो होतो माझ्या अंगणात, त्यामध्ये कशाचे वर्णन केलेले आहे कवीने? शेतकऱ्याचे वर्णन केलेले आहे. त्याचप्रमाणे ह्या कवितेमध्ये कवीने कशाचे वर्णन केलेले आहे? प्रतिकूल कामगारांच्या आयुष्यातील वास्तव परिस्थितीचे वर्णन कवीने या कवितेतून केलेले आहे. त्यानंतरचा प्रश्न असतो आपल्याला कवितेची मध्यवर्ती कल्पना. कवितेची मध्यवर्ती कल्पना म्हणजे काय की कवीने ह्या कवितेमध्ये कुठल्या प्रकारची कल्पना व्यक्त करून आपली कविता व्यक्त केलेली आहे. तर कवीने कशाचे वर्णन केलेले आहे या कवितेमध्ये? कवितेमध्ये कामगारांचे जीवनाचे वास्तव चित्र 10 शब्दात व्यक्त केलेले आहे. त्यानंतर तुम्हाला आणखी एखादा प्रश्न विचारू शकतो की कवितेतून व्यक्त होणारा विचार. हा थोडा सारखाच प्रश्न आहे म्हणून इथे मी लिहिलेला नाहीये. कामगारांचे जीवन विवंचनेने भरलेले असते, दारिद्र्य व प्रतिकूल यांनी खचलेले असते, सुखाच्या प्रतीक्षेत दुःखच वाटायला येत असतात, अशी देखील मध्यवर्ती कल्पना आपण ह्या कवितेतून सांगू शकतो. त्यानंतर सर्वात महत्वाचा प्रश्न आहे तुम्हाला कवितेतील आवडलेली ओळ. यासाठी तुम्हाला प्रत्येक कवितेची जितक्या पण तुम्हाला कविता दिलेल्या आहे त्या प्रत्येक कवितेच्या कुठल्याही 2 ओळी तुम्हाला पाठ करून ठेवणे आवश्यक आहे. जर तुम्ही कवितेच्या ओळी पाठांतर करून ठेवल्या तर तुम्हाला हा प्रश्न अगदी येणारच. हा प्रश्न परीक्षेत विचारलाच जातो, 100% विचारला जातो आणि तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर अगदी सोप्या पद्धतीने लिहिता येईल, कारण ह्यामध्ये कुठलीही अशी म्हटलेलं नाहीये की हा भाव व्यक्त करणारी ओळ लिहा किंवा कुठला तुम्हाला जी आवडलेली ओळ आहे तुम्ही कुठल्याही 2 ओळी लिहू शकता आणि यावर एकूण गुण दिलेले आहेत 2 मार्क्स. त्याच्यामुळे तुमचे 2 मार्क अगदी सहजतेने तुम्ही घेऊ शकता. जशी ते मला आवडलेली ओळ मी इथे लिहिलेली आहे
शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली. भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली. ही कविता मला आवडली म्हणून मी इथे लिहिलेली आहे. तुम्ही प्रश्नाचं उत्तर लिहित असताना तुम्हाला ज्या कवितेच्या 2 ओळी आवडल्या त्या तुम्ही लिहू शकता. त्यानंतरचा प्रश्न आहे, कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे. इथे तुम्हाला प्रश्न स्वमत लिहायचंय तुम्हाला की तुम्हाला कविता आवडली का. अच्छा, तुम्हाला आवडली कविता तर का आवडली, आवडण्याचं कारण काय आहे हे तुम्हाला लिहायचं आहे. किंवा तुम्ही म्हटलं की मला कविता नाही आवडली, काही कारण असू शकतं की, पण तुम्ही जेव्हा कविता नाही आवडली जेव्हा लिहिता तेव्हा तुम्हाला स्पष्ट असं कारण लिहिणे आवश्यक आहे. तुम्हाला ते कारण पटवून देता आले पाहिजे की तुम्हाला ही कविता का आवडली नाही. तर कविता आवडण्याचे कारण काय आहे की थेट शब्दातून कामगार विश्वाचे दाहक चित्रण केल्यामुळे कविता ही एकदम मनाला जाऊन भिडते. कामगार जीवनाच्या खडतरपणाचा प्रत्यय अनुभव येतो. कामगार जीवनाविषयी सहृदय जागृत होते. ह्या सर्व कारणामुळे मला ही कविता फार आवडली असे तुम्हाला लिहिणे फार आवश्यक आहे. त्यानंतर आहे तुम्हाला कवितेतून मिळणारा संदेश, की तुम्हाला ह्या कवितेतून काय संदेश मिळाला, तुम्ही ह्या कवितेतून काय शिकलेला हो हे तुम्हाला ह्या कवितेतून लिहायचं आहे. कवितेतून काय संदेश मिळाला आपल्याला, जीवन कितीही प्रतिकूल व खडतर असले तरी स्वकर्तृत्वावर विश्वास ठेवावा. प्रयत्नाने जीवनातील दाहकतेवर मात करता येते. जीवन सकारात्मक जगण्याची ऊर्जा देते. अशा प्रकारे हा आपल्याला कवितेतून संदेश मिळालेला आहे असं आपल्याला लिहिणे फार आवश्यक आहे की मी ह्या कवितेतून काय शिकलेला हो. अशा प्रकारचा हा देखील प्रश्न 2 मार्काचा येऊ शकतो. यापैकी तुम्हाला कोणतेही 8 मार्काचे प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारले जाऊ शकतात. जसं 1-1 मार्काचा आहे की कवी कोण, रचना प्रकार कोणता, काव्य संग्रह कोणता आणि विषय कोणता आणि व्यक्त होणारा भाव, हे जे आहे 1-1 गुणाचे प्रश्न आहे. तर त्यानंतरचे जे बाकीचे प्रश्न आहेत हे सर्व 2 गुणाचे प्रश्न आहेत. यापैकी तुम्हाला कोणत्याही 8 गुणांचा प्रश्न तुम्हाला विचारण्यात येऊ शकतो आणि तुम्हाला अगदी व्यवस्थितरित्या ह्या प्रश्नाचं उत्तर लिहिता येईल. आणि हा अगदी सोपा प्रश्न आहे. ह्या प्रश्नाचं जर तुम्ही थोडंसं मन लावून अभ्यास केला आणि स्वतःचं डोकं वापरलं, यात स्वतःचा अभ्यास केला, स्व अभ्यास जर तुम्ही केला तर 8 पैकी 8 गुण देखील तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेत मिळू शकतात. धन्यवाद.